आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गावरान पद्धतीने काळ्या मसाल्यातली चिकन रस्साची रेसिपी। अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवलेला आहे आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये मी इथे तयार केलेला आहे। तर हे गावरान पद्धतीने काळ्या मसाल्यातली चिकन मी कसं बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये। इथे मी 600 ग्रॅम एवढं चिकन घेतलं आहे। चिकनला मी स्वच्छ व्यवस्थित आधी धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये तेल घेतलं आहे। आपण याला शिजवणार आहोत, त्यासाठी मी ते एक मीडियम आकाराचा कांदा चिरून घातला आहे। छान कांदा लाल झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। एक पूर्ण टोमॅटो मी इथे घालते आहे। टोमॅटोला पण आपण व्यवस्थित इथे शिजवून घेणार आहोत। त्यानंतर मी इथे एक छोटी पळी एवढी मी इथे आलं, लसूण आणि थोडं खोबऱ्याचं वाटण इथे घातलं आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही याला स्किपही करू शकता, पण याने खूप छान चव येते। त्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आहे आणि आपण आता हे चिकन इथे टाकून व्यवस्थित याला परतून घेणार आहोत। चिकन व्यवस्थित शिजण्यासाठी मी इथे गरम पाण्याचा वापर केला आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घेतलं आहे। छान उकळी फुटल्यानंतर आपण याला झाकून छान शिजवून घेणार आहोत। चिकन शिजते तोपर्यंत आपण याच्यासाठी जे वाटण करणार आहोत त्यासाठी मी इथे तव्यामध्ये 3 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घातले आहे। छान याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला, रंग बदलेपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने आता आपण याला काढून घेऊया। त्यानंतर तव्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, त्याला पण आपण परतून घेऊया। त्यानंतर आपण त्याच तव्यामध्ये पाववाटी एवढं मी सुकं खोबरं घेतलं आहे, खोबऱ्याचा कीस घेतला आहे मी ते, याला पण आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। रंग बदलेपर्यंत परतायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने आता हे सगळे साहित्य आपण जे भाजलं आहे ते व्यवस्थित थंड करून मिक्सरला वाटून घेणार आहोत। थोडी कोथिंबीर पण घालणार आहे मी याच्यामध्ये। इथे मी काही सुके मसाले घेतले आहे। 2 चमचे मी इथे काळा मसाला घेतला आहे, सगळे मसाले घरगुती आहे। 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, पाव चमचा मी इथे हळद घेतली आहे आणि 1 चमचा धने पावडर घेतली आहे। आता हे सगळे सुके मसाले मी इथे वाटीमध्ये घालते आहे। वाटीमध्ये मी थोडंसं पाणी पण घेतलं आहे आणि याची आपण एक पेस्ट तयार करून घेणार आहोत। जेव्हा आपण हे मसाले भाजू ते तेलामध्ये जळू नये यासाठी मी हे पाण्यामध्ये आधी मिक्स करून घेते आहे, जेणेकरून आपले मसाले जळणार नाही आणि व्यवस्थित तेलामध्ये भाजले जातील। आता आपण इथे फोडणीसाठी 4 ते 5 चमचे मी इथे तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घातला आहे। त्यानंतर आपण जे पाण्यामध्ये मसाले मिक्स केले होते ते घालूया आणि त्याला आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत, जेणेकरून आपले मसाले जळत नाही आणि व्यवस्थित भाजले जातात। हे बघा तेल सुटलंय छान, तुम्ही पाहू शकता मसाले इथे व्यवस्थित इथे भाजले गेलेले आहे। आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते याच्यामध्ये घालूया। आता वाटण आपण आधीच व्यवस्थित भाजलेलं असल्यामुळे इथे खूप भाजायची गरज नाही आपल्याला। याला आपण आता फक्त मिक्स करून घेणार आहोत। हे बघा व्यवस्थित तेलामध्ये हे मिक्स झालेलं आहे। चिकन पण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हे सगळं चिकन घालूया आणि तुम्हाला जसं पातळ आणि जसं घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालायचं आहे। थोडं मीठ घालणार आहे मी, चिकन शिजताना पण मीठ घातलं होतं त्यामुळे त्या चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे ॲडजस्ट करून। छान मिक्स झाल्यानंतर आपण याला थोडंसं उकळू देणार आहोत। 5 मिनिटं याला छान उकळल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने वरती याला तर्री आली आहे, तुम्ही पाहू शकता। आपल्या इथे हे काळ्या मसाल्यातलं चिकन अगदी तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता किती चमचमीत दिसत आहे। तुम्ही हे गावरान पद्धतीने बनवलेलं काळ्या मसाल्यातलं चिकन बाजरीच्या भाकरीसोबत नक्की एकदा खाऊन बघा, खूपच छान लागतं। आणि तुम्ही अशा पद्धतीने काळ्या मसाल्यातली चिकन रस्सा नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन येईल। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।